आज आपण चना मसाला करणार आहोत. हॉटेलमध्ये, ढाब्यावर आपण खातो ना, सेम तसंच करणार आहे. हरभरे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि दिवसभर कपड्यामध्ये बांधून ठेवले होते. तर थोडेसे मोड आलेले आहेत. तर कुकरला लावताना थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. एक शिट्टी आली की लगेच गॅस लो फ्लेमवर करायचा. म्हणजे 15 मिनिटात ते शिजून निघेल आणि गॅस बंद करून टाकायचा. आता एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला वाटण्यासाठी लागतो आणि 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. आता ही भाजी आहे 4 माणसाची. तुमच्या घरामध्ये तुम्हाला 2 माणसांची करायची असेल तर थोडीशी सामग्री कमी करू शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त माणसाची करायची असेल तर थोडीशी सामग्री वाढवू शकता. आता मी खोबरं घेतलेलं आहे, मला एवढं खोबरं लागेल आणि अद्रक, लसूण आणि टोमॅटो हा मी नंतरनं कट करणार आहे. आता आपण हे मसाले सगळे भाजून घेऊ. खोबरं चांगलं लालसर करायचं आणि पहिल्यांदा मी खोबरं वाटून घेणार आहे. कारण कांदा आणि लसूण खोबऱ्यामध्ये जर एकत्र करून आपण वाटायला घेतलं ना, तर खोबरे जास्त बारीक होत नाही. म्हणून मी पहिल्यांदा खोबरं बारीक करून घेणार आहे आणि बारीक झाले की मग कांदा आणि लसूण, अद्रक हे लालसर झाले की मग त्याच्यामध्ये वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने मी करत असते. तुम्ही तसंच ट्राय करा. कारण की खोबरं सगळं मिक्सिंग असलं की खोबरं अजिबात बारीक वाटण होत नाही. आता आपण फोडणी देऊ. फोडणीमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मी जिरे, तमालपत्री आणि बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर झाला की टोमॅटो टाकणार आहोत आणि काळी वेलची, मोठी काळी वेलची 2 टाकलेल्या आहेत. टोमॅटो अशा पद्धतीने तुम्ही मस्तपैकी परतून घ्या. त्याचा असा गाळपणा झालेला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने मी चणा शिजून घेतलेला आहे. हाताने कुस्करला की लगेच मेल्ट होतो. आता लालसर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वाटण करणार आहोत. वाटण केलेलंच आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू आणि मग पाणी टाकू आणि मस्तपैकी वाटण तयार करू. अशा पद्धतीने. कोथिंबीर नाही टाकली तर हिरवं वाटण होणार नाही. कोथिंबीर नसेल टाकायची, लाल वाटण करायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. आता मी लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे. मटण मसाला टाकलेला आहे. घरातला गरम मसाला आणि धना पावडर टाकलेला आहे. तुम्हाला जर याच्यातले कोणते मसाले पाहिजे असेल तर मी तयार करत असते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण वाटलेलं वाटण मस्तपैकी परतून घेऊ. चांगलं त्याला तेल सुटूस्तोवर परतून घेऊ आणि थोडंसं मिक्सरमध्ये पाणी हिसळून घेऊ आणि तेच पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाका. तर व्यवस्थित वाटण जर परतून घेतलं तर तरीही चांगली येते आणि काही कच्चेपणा असेल तर तो कच्चेपणा पण दूर होतो. याकरता मी कधीही म्हणत असते की तुम्ही वाटण आहे ना व्यवस्थित लो फ्लेमवर परतून घ्या. आणि आता आपण शिजवलेले चणा टाकून घेऊ. जास्त पाणी नाही टाकायचं कारण की आपल्याला चना मसाला करायचा आहे. आता याच्यामध्येच एकजीव शिजवून देऊ. आता मी याच्यावर खाण्यासाठी रोटी करणार आहे. तुम्ही रोटी, नान, चपाती याच्याबरोबर पण खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं. हॉटेलमध्ये जे आपल्याला रोट्या मिळतात त्या मैद्याच्या मिळतात. पण आपण जर गव्हाच्या पिठाच्याच ज्याने आपण चपाती करतो, त्याच पिठाच्या जर रोट्या तयार केल्या, तर त्या आपल्या शरीराला हेल्दी पण आणि आपण त्याच्यावर आतून तेल लावत नाही. चपातीला जसं आतून बाहेरून तेल लावतो, ते शरीराला शेवटी हानिकारक आहे. शेवटी ती जिभेची चोचले आहेत. वरतून तेल लावायचं चपातीला, आतून सुद्धा लावायचं. पण रोट्या जर अशा करून खाल्ल्या, हॉटेलची टेस्ट आहे ती घरच्या जेवणाला पण टेस्ट येईल ना. आता चला चना मसाला तर तयार झालेलाच आहे. आता एकदा गॅस बंद केला की त्याच्यावर तरी येणार बघा. मस्तपैकी खूप वेळ झालेला आहे. आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि वास तर खूप सुंदर घरामध्ये पूर्ण दरवळला होता. आता आपण कोथिंबीर टाकू आणि तरी बघा पूर्ण वरती आलेली आहे. गॅस बंद केला ना तर वरती लगेच तरीचा तवंग दिसतोच. आणि खूप सुंदर झाली होती. मुलांनाही खूप आवडली. घरच्या मोठ्या माणसांना पण खूप आवडली. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा आणि पाण्याची लेंथ स्ट्रेक्चर असंच ठेवा. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, की जेणेकरून थोडंसं तरी आहे रस्सा बरं का. पण अशा टाईपची जर केली ना, तर आपल्याला खूप 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 हॉटेलसारखी टेस्ट लागते, धाब्यासारखी टेस्ट लागते. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. म्हणजे माझे रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि रोजच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा. आता ह्याच्यावर तुम्ही बारीक कांदा जर कट करून टाकला आणि लिंबू पिळलं तर एक नंबर. आता मी वरण भात पण केलेलाच होता. मुलांसाठी करायला लागतोच. कधीतरी करते.
अशा पद्धतीने वरण भात, सॅलेड आणि चना मसाला आणि रोट्या. या जेवायला सगळ्यांनी आणि घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ रोजचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करत असते आणि मोठा व्हिडिओ पण अपलोड करत असते. शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त कळलं नाही तर तुम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघत जा. बाय. धन्यवाद.